नंदुरबारात जमावाकडून प्राणघातक हल्ला, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, 5 जणांवर खुनाचा गुन्हा। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरील सिंधी कॉलनीजवळ असलेल्या हॉटेल मंदाकिनी येथे शनिवारी रात्री पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। बेसबॉल दांड्याने डोक्यावर मारहाण करण्यात आल्याने सागर रमेश जाधव वय 25 राहणार रायसिंगपुरा हा गंभीर जखमी झाला। जखमी अवस्थेत सागर जाधव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी दाखल झाला होता, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। उपचार सुरू असताना शनिवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून विकी राजपूत, कैलास पाडवी, बंटी वसंत चौधरी, DK ठाकरे व अन्य 1 अशा 5 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने घटनास्थळी भेट देत CCTV फुटेज ताब्यात घेतले। तळोदा रस्ता परिसर तसेच रायसिंगपुरा भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय। परिसरात शांतता राखण्यासाठी भाजपा नगरसेवक सतीश रावण मराठे यांनी रायसिंगपुरा भागात रात्रीपासून तळ ठोकलाय। दरम्यान रायसिंगपुरा येथील तरुणाचा खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी हालचाली वेगात सुरू आहेत।